पण तिकडून आला बुवा. आपल्या जंगलात एवढा मोठा वाघ नव्हता. आयला हे बरोबर आहे राव. या पकडा पकडी आणि सोडा सोडीमुळे प्रॉब्लेम वाढतोय. करेक्ट. प्रधानजी, तुम्ही याला पकडा आणि डायरेक्ट गोळ्या घाला, म्हणजे सोडा सोडीचा प्रश्नच येत नाही. म्हणजे ना रहेगा बात ना बजे की बासुरी. म्हणणं असं आहे की दिसताक्षणी गोळ्या घाला. जनता आयला दिसताक्षणी तुला कापणीशी खाऊन टाकला म्हणजे काय पण बघू नको. थँक्यू महाराज. असू दे. आमचं तेच म्हणणं आहे, माणूस आमचा शत्रू नाही, पण अन्न पण नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याला मारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावरून तुम्हाला एक सांगू प्रधानजी, माणूस आहे ना आकारानं मोठा असतो साहेब, आणि त्याला कसं मारायचं ही सिस्टीमच आमच्या डोक्यात नाही. साप खोट. परवा याने आमचं एक लेकरू मारलं. त्याचं असं आहे, लेकरू आकारानं लहान असतं साईज ना, त्यामुळे एखादं लेकरू जर आमच्यातल्या कोणाला दिसलं तर ते त्याला धरतंय पण खात नाही. आमची लेकरं कुणी खाऊ नये म्हणून ते मोठे होईस तर आम्ही कुठंही एकटं सोडत नाही. तुम्ही कसे काय सोडता हो एकटं? कसं काय सोडतो एकटं? कुठं काय सोडता हो एकटं? म्हणून खायचं खात नाही. तुम्ही कोणाला विचारा प्रधानजी, तुम्हाला आहे ना लय कमी केसेस सापडतील. त्यापेक्षा जास्त लेकरं यांची रोगराईनं मरतात. एखाद दुसरा आमच्याकडनं मरत असेल. अहो एकाच दुसरं मेलं म्हणून काय आम्ही काय गप बसायचं का? अजिबात नाही. ज्यानं कोणा आगळीत केली असेल त्याला बिनदिक्कत गोळ्या घाला, पण त्याच्या संग अशी धराधरी सोडासोडी करू नका. कारण ते आहे ना सुधारणाऱ्याचं नसतंच. बघा महाराज, आता आज म्हणतोय की दिसतात क्षणी गोळ्या घाला, पण अहो ते फॉरेस्ट ऑफिसर गोळ्या नाही घाली. त्याचं काय? हो तशी येणार लय कमी येते. कारण आमच्या आईनं आम्हाला शिकवलेलं असतं की बाबर माणसाचं लेकरू आपलं अन्न नाही. पण मग तुम्ही हल्ले का करता? मागाटपासून लावतो तुमतून, मागाटपासून सांगतोय ना तुला. हे बघ, हल्ले दोन प्रकारचे असतात. एक अपघात म्हणजे ऍक्सिडेंटल, म्हणजे अमन धक्क्या कोण समोर आलं तो. असा हल्ला पण प्राणघातक नसतो, फक्त पळून जायला ताई मिळावा म्हणून केलेला असतो. अक्षी कोपऱ्यात कोंडलेला मांजराव आणि अरे मांजर बी उडी घेतं नरडीवर, का त्याला माणूस मारत असतो नसतो. अशा केसेस मध्ये काय हस्तक्षेप करू नये. दुसरी जाणून बुजून इंटेन्शनली जाणीवपूर्वक जर माणसावर लेकरावर हल्ला झाला तर अशी वेळी गोळी घालावी. पण असे केसेस फार कमी आहे नाही का बाबू? करेक्ट आहे प्रधानजी, करेक्ट आहे. ओ महाराज, अहो इथं काय चाललंय काय? आरोपी कोण, फिर्यादी कोण, बोलतोय कोण? जनता, अरे कुणी का बोला ना. समजा तुझ्या भल्यासाठीच होतं एवढा तरी विश्वास ठेव. काय जनता मगा धरलं बोंबलतोय. पिंजरे लावा, गोळ्या घाला. समजा काय तुझ्या म्हणण्याप्रमाणे एकूण झेट बिबटे काय पिंजरे लावून पकडायचे म्हणलं तर आपल्याकडे थोडी ताकद नाही. पण समजा एकूण झेड बिबटे मायला आपल्या राज्यातून बाजूनच काढली, मारूनच टाकली तर काय होईल? बाजूच्या राज्यातून बिबटे मग आपण बघितलं नाही का पिंजरा लावून एखादं जनावर उचललं का ती जागा रिकामी होती आणि मग त्या रिकाम्या जागी नवीन जनावर येत्या आणि जागेला नवी असल्यामुळं जास्ती जो कडायत बनत्या. पण मग करायचं तरी काय? मी सांगता तुमचा एकट्याचा हातवर आहे. सांगा. पहिली छूट समजी कुठली मारायची. आता छूट मारामारीवर सुटायचं नसतं कधी पण. राज्यकारभार करणं म्हणजे कसं जिम्मेदारीचं काम. समस्येचा नीट अभ्यास करायचा, विचार करायचा आणि मग नंतरच डिसिजन मेकिंग करायचं. म्हणून आता आम्ही जातो, विचार करतो, अभ्यास करतो आणि सांच्या माराला डिसिजन घेऊनच इथं निर्णय घेऊन येतो. वा,
जाऊ का? जाताय का आता? कुठे पण वाजवतो का रे? जनता इकडे बाबू इकडे. मी काय म्हणतो, काय? उगा तिसऱ्याचं काय वय ऐकून घेण्यापेक्षा तुमच्या दोघांमधला प्रश्न आहे की नाही, दोघं एकत्र बसा आणि गावात तो. मी आणि याच्या सकट बसू? अहो खाईल की आम्हाला. मी बी तेच म्हणतोय. एकमेकाविरुद्ध तो आहे ना, यांच्या दोघात एकमत झालं हे चांगलंय. अरे पण आडेनांनो, तुमचे हे लक्षात येतंय का, तुम्ही दोघं बी एकमेकांना घाबरताय, त्यामुळे कुणीच कुणाला खाऊ शकणार नाही. तेव्हा एकत्र बसा आणि काढा तोड. तर मी जरा मारतो झोप काढतो. मी काय म्हणतो वाघरू, घेणार गायच्या पाहिला गाय चालत नाही आपल्याला. मी काय म्हणतो वाघरू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गावामध्ये स्वच्छता केली, घाण नष्ट केली, तर त्या घाणीच्या आसरानं वाढणारी कुत्री डुकर कमी होती. नक्की होती. मग तू जाशील का? जाईल. पण तुमच्याकडे शेळ्या मेंढ्या कोंबड्या असतातच की, त्या चालतात आपल्याला. अरे बाबा, अरे असं काय बोलतोस अरे तू? अरे ते तर आमच्या जगण्याचा हिस्सा आहे, उत्पन्नाचं साधन आहे ते. मग ठुवा की नीट. सवता रात्रीचं घरात गोधडी घेऊन झोपता की नाही? मग त्यांना कशा पाय उघड्यावर बांधतात? त्यांच्यासाठी बी गोठे करा, पॅक बांध, कुठं बी फट ठेवू नका. आमची ना बोलून चालून मांजराची जात, फट दिसली की आम्ही घुसतो. कुठं बी फट ठेवू नका, गोठे करा, पॅक बांध. मग तू माणसांवर हल्ले करशील की ना? एक तर इथं लोड शेडिंग पाहिजे, रात्रीचं शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागतं. पिंजरे लावा म्हणून बोंबाबोंब करता, त्यापेक्षा गावात दिवसा वीज येईल याच्यासाठी जरा बोंबा ठोका. मग तू जाशील का? मग मी तुम्हाला दिसणारच नाही. मग गेलो काय नाही गेलो काय फरक पडतोय? अरे पण तू तिकडे फाडत असतील, मग तिकडे आम्ही यायचं तरी कसं? आता पण येतात की राव, तुम्हाला ठाव बी नसतं, आम्ही तिथंच असतोय ते. त्यावरून तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, कधी पण फडात रात्रीचं एकट्या दुकट्यानं यायचं नाही. मग आणि जर आला तर जोर जोरात गाणं म्हणत यायचं. म्हणजे आम्हाला कळतंय तुम्ही आला म्हणून, आणि आम्ही मागच्या मागे पसारतो. हे बेचे गाणं म्हणणं काय अवघड नाही बघ. म्हणायचं गाणं, आग राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी, आग राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी. अरे वागरू, अरे ये इकडे. गाणं म्हणलं की